हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संभाव्यता यामधील 3 गुणांचा आज लास्ट क्वेश्चन असणार आहे. 3 गुणांसाठी नंतर 4 गुणांचे आपण क्वेश्चन स्टार्ट करणार आहोत. बघा, प्रश्न दिलेला आहे. 2, 3, 5 या अंकांपासून पुनरावृत्ती न करता 2 अंकी विषम संख्या तयार करायच्या आहेत. तयार होणारी संख्या ही विषम संख्या असेल. यांची संभाव्यता काढण्यासाठी दिलेली कृती पूर्ण करा. बघा, कृती पूर्ण करावं. आणि अशाच पद्धतीचे बरेचसे आपण बघा 2 गुणांमध्ये 3 आणि 1 गुणांमध्ये पण अशा पद्धतीचे क्वेश्चन, अशा पद्धतीचा एक क्वेश्चन आहे ना, एकदम पीठपाठ करून ठेवायचं, जेणेकरून आपलं कोणतीही संख्या दिली तरी ना चुकणार नाही. ज्या मार्कचा क्वेश्चन दिला ते मार्क्स आपल्याला मिळालेच पाहिजे त्या यामध्ये. बघा, अशाच प्रकारचे बघा मागं आपण पाहिले बरेचसे प्रश्न आपले सॉल्व करून झाले. यामध्ये बघा कृती पूर्ण करा दिलेली आहे. कृती आहे, समजा यस हा नमुना अवकाश आहे. यस कर्ली ब्रॅकेट 23, 25, 32 ब्रॅकेट दिलाय 52, 53. आता विषम संख्या करायची पुनरावृत्ती न करता, म्हणजे एकच संख्या आहे किंवा एकच अंक डबल नाही झाला पाहिजे असे. मग आता बघा 23 झाले, 23, 25, 32 आणि आता 32 नंतर, आता 3च्या ह्याच्यामध्ये 32 नंतर काय येणार इथं 35. राईट का 35? आपण प्रत्येक संख्येला जोडत जात आहोत. 3, 2, 3, 5 नंतर 5, 2, 5, 3. राईट, इथं 5, 2, 5, 3 आहे म्हणजे 52, 53 ऑलरेडी दिलेलं आहे. मग हे टोटल एन एस किती झालं बघा, हे 3 आणि 3 6 ब्रॅकेटमध्ये 6 लिहून टाका. घटना एच्या अटीनुसार तयार होणारी संख्या ही विषम संख्या आहे. ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. विषम संख्या म्हणजे काय प्रत्येकाला माहिती. समसंख्या म्हणजे त्याला 2ने पूर्णपणे, त्या संख्येला जर 2ने पूर्णपणे भाग जात असेल तर ती समसंख्या असते. आणि ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही ती संख्या विषम संख्या असते. राईट, मग बघा विषम संख्या काय काय येणार ह्याच्यामध्ये. 23 येणार, याला 23ला पूर्णपणे 2ने भाग जात नाही. 25ला जात नाही, 32ला जातो, 35ला जात नाही, 52ला जातो, 53ला जात नाही. मग 23, 25, 32 नाही, मग काय येणार इथं 35 येणार. राईट, 35 येणार. मग 35, मग एन ए किती दिलेला आहे 4. मग पी ए इज इक्वल टू काय येणार इथं एन एस, छेदस्थानी एन एस दिलाय म्हणजे काय आपल्याला इथे काय लिहावं लागेल, एन ए लिहावं लागेल. राईट, फॉर्म्युल्यानुसार. फॉर्म्युल्यासाठी त्यांनी ब्रॅकेट दिलाय बघा, किती इझी आहे. एन ए आपल्या प्रत्येकाला फॉर्म्युला हा पाठच असेल, एन ए अपॉन एन एस. राईट, मग एन ए काय आहे, एन ए किती दिलेला आहे 4. व्हॅल्यू पुट करा. एन एस ऑलरेडी 6 आहे. मग आता एका संख्येला दोन्ही संख्येने भाग देत जात असेल तर घालवायचा, अन्यथा नाही घालवला तरी चालतो. पण ब्रॅकेट मग खाली दिलेला आहे म्हणजे आपल्याला सॉल्व करावं लागेल. बघा 2ने पूर्णपणे भाग जातो. 2 दुने 4, 2 त्रिक 6. एका संख्येने दोन्ही संख्येला अंशाला आणि छेदाला भाग जातोय. मग 3 आला छेदस्थानी, मग वरती ब्रॅकेटमध्ये काय लिहावं लागेल तुम्हाला 2. मग पी ए किती आला 2/3. अशाच प्रकारचे प्रश्न रिपीट येत असतात. बघा, एकच पुनरावृत्ती न करता असे बरेचसे प्रश्न 1 गुण, 2 गुण आणि 3 गुणांसाठी झाले. 4 गुणांसाठी पण मे बी प्रश्न विचारला जाऊ शकतो. नीट समजून घ्यायचं, पूर्ण पीठपाठ हा क्वेश्चन करायचाच, कारण फक्त संख्या वेगळ्या येऊ शकतात. अशा पद्धतीचा प्रश्न येतोच परीक्षेमध्ये. त्यामुळं सगळ्यांनी छान हा क्वेश्चन करून घ्या. एकदा प्रॅक्टिस करा, त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जे कोणी 10वीत असतील त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्याचा उपयोग होईल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 4 गुणांचे प्रश्न पाहूयात. या प्रकरणावर 4 गुणांचे जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, पण जो काही एखादा महत्त्वाचा वाटेल तो मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.